रिक्षा चालवत असताना अनेक वेळा आपली रिक्षा आहे ना बंद पडते, रिक्षा झटका मारते रनिंग मध्ये, असा गेअर क्लच तुटलं का असं वाटतं, झटका मारतो अशी गाडी. तर अशा वेळेस गाडी बंद का पडते? जर सिग्नलवर थांबलो आपण, रेड सिग्नल असतो, गाडी न्यूट्रल करतो, त्याच्यानंतर फर्स्ट गिअर टाकतो, फर्स्ट गिअर टाकला की रेस द्यायच्या आधीच गाडी बंद पडते. का बंद पडते? काय कारण असतंय गाडी बंद पडण्याचं? तर मित्रांनो, सगळ्यात पहिले ना तुम्ही तुमचा प्लग चेक करत जावा. माझा जो प्लग असतो, आत्ताच्या गाड्यांना BS6 गाड्यांना 2-2 प्लग दिलेले आहेत, त्याच्यामुळं ते प्लग आहेत ना आजकाल लवकर जातात प्लग. गाड्या आपण आपल्या गाड्यांची रनिंग जास्त असते आणि आपण सारखं गेअर वगैरे रेस वगैरे देत असतो, त्याच्यामुळे ते झटका लागून ते प्लग मध्ये ना प्ले येतो मित्रांनो. आणि ते प्ले आल्यामुळे ना ते प्लग खराब होतात. तुम्ही गॅरेजवर जाऊन चेक करू शकता, किंवा तुम्हाला जर जमत असेल, थोडंफार रिक्षाचं नॉलेज ठेवलं पाहिजे. रिक्षाला पाणी वगैरे स्पॅनर गाडीमध्ये ठेवलं पाहिजे. अनेक रिक्षावाले ठेवतात आणि ते स्वतः करतात, प्लग खोलून चेक करतात, आपल्याला चेक करता येतो. त्या प्लग मध्ये जेवढा गॅप असेल ना तर समजून जायचं की प्लग गेलेलं आहे. जर तुम्हाला जमत नसेल तर गॅरेजवर जावा आणि पहिलं दाखवा त्याला, बाबा प्लग चेक कर. नाहीतर तुम्ही काय इंजिन वगैरे खोलताल, इंजिन मध्ये काय प्रॉब्लेम शोधण्याचा प्रयत्न करताल, तर तसं करू नका. गाडी झटका मारते आणि गाडी मध्ये बंद पडते. तर पहिलं तुम्ही प्लग चेक करा. गॅरेजला जाऊन आहे ना, प्लग आहे ना, काही ठिकाणी 100 रुपयाला प्लग आहे, तर काही ठिकाणी 110 रुपयाला प्लग आहे. आणि गॅरेजवाले 50 रुपये ते प्लग बसवायचे फिटिंग चार्ज घेतात. त्याच्यामुळं 2 प्लग टाकून देत जावा. वर्षभर आरामात चालतात ते प्लग, आरामात चालतात. त्या प्लगला बघायची गरज नाहीये. जर तुमची गाडी झटका मारत असेल रस्त्यामध्ये किंवा सिग्नलवर, तुमची गाडी तुम्ही न्यूट्रल करून थांबलाय आणि घेर टाकताय आणि गाडी रेस द्यायच्या आधीच गाडी बंद पडते, तर समजून जावा हा 100% प्लगचा प्रॉब्लेम आहे. गाडीत असतो प्रॉब्लेम, पण जास्त करून गाडी जर बंद पडण्याचा प्रॉब्लेम असेल ना, तर जास्तीत जास्त प्लगचा प्रॉब्लेम असतो. कारण गाडी झटका देते आणि गाडी बंद पडते. हे 2 कारण असतात, झटका आणि बंद पडणे. समजून जायचं प्लग गेलेलं आहे, तर प्लग वर जास्त लक्ष द्या, प्लग वर फोकस करा आणि प्लग चेंज करायचा प्रयत्न करा. प्लग वरच लक्ष द्या मित्रांनो, कारण प्लगच जातो आणि आपल्याला वाटतं काहीतरी दुसरंच काम आहे. त्याच्यामुळं काही गॅरेजवाल्याला पहिलं सांगायची गरज नाही की बाबा गाडी बंद पडते, गाडी झटका मारते. त्याला फक्त म्हणायचं, दादा बघ जरा एवढं झटका बिटका मारते, चेक कर प्लग. मग तो प्लग चेक केलं की मग तुमच्या लक्षात येऊन जाईल, नाहीतर तुम्ही दुसरं काम करत बसता. धन्यवाद.